नमस्कार. श्री गुरुचरित्राच्या आपल्या या प्रवासात आज आपण 12व्या अध्यायाकडे आलो आहोत. हा अध्याय म्हणजे नरहरींच्या आयुष्यातला एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. त्यांचा गृहत्याग आणि एका नव्या आध्यात्मिक पर्वाची सुरुवात. या अध्यायाची सुरुवातच होते एका आईच्या आर्त विनवणीने. ही फक्त एका मातेची माया नाही, तर एका भक्ताची आपल्या कुलदैवताकडे केलेली मागणी आहे. आणि याच मागणीमुळे कौटुंबिक प्रेम आणि दैवी कर्तव्य यांच्यातला संघर्ष सुरू होतो. आणि इथेच खरी कसोटी आहे. एका बाजूला आहे आईचं प्रेम, तिचा मोह, आणि दुसऱ्या बाजूला आहे नरहरींचा संन्यासाचा दृढ निश्चय. आपल्या दुःखी आईला आपल्या जीवनाचं उच्च ध्येय पटवून देणं हे त्यांच्यासमोरचं मोठं आव्हान आहे. इथे आपल्याला दोन अगदी भिन्न विचार दिसतायत. नरहरी आपल्या आईला जीवनाची नश्वरता समजावून सांगतायत की हे शरीर क्षणभंगूर आहे, त्याच्या मोहात अडकू नकोस. पण दुसरीकडे त्यांची आई मुलाच्या विरहाच्या भीतीने व्याकुळ झाली आहे आणि त्याला थांबवण्यासाठी एक अट घालते. आणि मग कथा एक सुंदर वळण घेते. नरहरी आपल्या आईची अट मान्य करतात. यातून दिसतं की आध्यात्मिक मार्गावर जाण्यापूर्वी ते आपलं सांसारिक कर्तव्यही किती निष्ठेने पूर्ण करतात. घरी थांबण्याच्या या काळात नरहरींचं अलौकिक रूप जगासमोर येतं. विचार करा, अवघ्या 7 वर्षांचा एक मुलगा वेदांवर असं काही ज्ञान सांगतोय की मोठमोठे विद्वानही थक्क झालेत. आणि अखेर त्यांच्या आईला जुळेपुत्र झाल्यावर त्यांचं वचन पूर्ण होतं आणि त्यांच्या पुढच्या प्रवासाचा मार्ग मोकळा होतो. निरोप घेण्याचा हा क्षण खूपच भावनिक आहे. जाता जाता नरहरी आपल्या कुटुंबाला एक असा आशीर्वाद देतात ज्यात फक्त माया नाही, तर 42 पिढ्यांच्या उद्धाराचं एक दैवी वचन आहे. आता मात्र नरहरी आपल्या खऱ्या ध्येयाकडे म्हणजे पवित्र काशीकडे दृढ निश्चयाने निघतात. ही फक्त एक यात्रा नाही, तर त्यांच्या नियतीकडे नेणारा हा एक प्रवास आहे, जिथे त्यांच्या आध्यात्मिक परिवर्तनाला पूर्णत्व मिळणार आहे. काशीला पोहोचल्यावर त्यांनी मणिकर्णिका घाटावर इतकी कठोर तपश्चर्या सुरू केली की त्यांची कीर्ती वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. आणि तिथेच कृष्ण सरस्वती नावाचे एका अत्यंत ज्ञानी वृद्ध यतींनी ह्या तेजस्वी बालकाला ओळखलं. आता आपण कथेच्या त्या शिखरावर आलो आहोत, जिथे एका लोप पावत चाललेल्या महान परंपरेला पुनरुज्जीवित करण्यासाठी संन्यासाचा स्वीकार केला जाणार आहे. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, नाही का? कलियुगाच्या प्रभावामुळे लोक या त्यागाच्या मार्गापासून दूर जात होते, आणि म्हणूनच समाजाच्या आध्यात्मिक कल्याणासाठी या परंपरेचं पुनरुज्जीवन करणं खूप गरजेचं झालं होतं. म्हणजे बघा, संन्यास म्हणजे फक्त घरादाराच्या त्याग नाही, तर आपलं संपूर्ण आयुष्य आध्यात्मिक साधनेसाठी आणि लोककल्याणासाठी समर्पित करणं आहे. त्यामुळे या परंपरेची पुनर्स्थापना करणं हे लोकांच्या उद्धारासाठी खूप महत्त्वाचं मानलं गेलं. आणि याच क्षणी नरहरींनी वैयक्तिक इच्छेपेक्षा लोककल्याणाला जास्त महत्त्व दिलं. लोकांच्या आग्रहाखातर आणि त्या महान यतींच्या विनंतीवरून त्यांनी आपली नियती स्वीकारली. आणि हाच तो महान परिवर्तनाचा क्षण आहे, जिथे नरहरींना त्यांचं नवीन ओजस्वी नाव मिळणार होतं. हा फक्त नावाचा बदल नव्हता, तर एका नव्या अवताराचाच प्रारंभ होता. कृष्ण सरस्वतींनी त्यांना रीतसर दीक्षा दिली आणि त्यांचं नामकरण केलं श्री नृसिंह सरस्वती. एका महान आध्यात्मिक गुरूच्या रूपातील त्यांच्या पुनर्जन्माचं हे प्रतीक होतं. यातून आपल्याला त्यांची महान गुरु परंपरा दिसते. ही परंपरा पहा, थेट साक्षात शंकरापासून सुरू होऊन ती आता कृष्ण सरस्वतींमार्फत श्री नृसिंह सरस्वतींपर्यंत पोचली होती. एका दैवी परंपरेचे ते आता वाहक बनले होते. आणि मग काय, श्री नृसिंह सरस्वती म्हणून त्यांची ख्याती इतकी वाढली की काशीतले मोठमोठे विद्वान आणि तपस्वी त्यांचे शिष्य बनू लागले. एका नव्या आध्यात्मिक पर्वाची ही सुरुवात होती. आणि हा अध्याय संपताना आपल्या मनात एक विचार सोडून जातो की एका व्यक्तीचा त्याग, त्याचं समर्पण खरंच अनेकांच्या मुक्तीचं आणि उद्धाराचं कारण कसं बनू शकतं. यावर नक्की विचार करा.